शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यामध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। 26 वर्षे सर्व्हिस करून गेल्या वर्षी रिटायरमेंट घेतली। त्यानंतर मी आपल्या करिअरबद्दल विचार करत होतो की आता इथून पुढे माझी सेकंड करिअर काय असेल। त्याचा विचार करत असताना मी आपली स्वतःची शेती तर होतीच, परंतु ती शेती पारंपरिक पद्धतीत मागच्या माझ्या लहानपणापासून पाहिल्या शेतीमध्ये मला काय वाटलं नाही की ह्यातून काय आपल्याला प्रॉफिट होते किंवा नाही। परंतु मी ज्या वेळेला काही आधुनिक शेतकऱ्यांचे शेतं पाहिली किंवा त्यांना जे तंत्रज्ञान वापरते त्यांचे पाहिली, तर त्याच्यात मला थोडासा फरक वाटला की ते शेतीमधून सुद्धा चांगलं उत्पन्न घेऊ शकतात। त्यामध्येच मला पाटील बायोटेकचे श्रीयुत दातार सर भेटले कराडमध्ये। मी आपल्या कामाच्या निमित्तानं असताना तर त्यांची मुलाखत झाल्यानंतर त्यांनी मला थोडं ह्या टेक्निकबद्दल माहिती दिली आणि त्यांनी मला प्रॉमिस केलं की तुम्ही सुद्धा एकरामध्ये 100 टन ऊस काढू शकता किंवा एका एकरामध्ये 40 ते 60 टनापर्यंत केळीचं सुद्धा उत्पन्न घेऊ शकता। 1 एप्रिलला माझ्या 2 एकर क्षेत्रामध्ये ऊसाचं पीक, त्याचबरोबर 2 एकर क्षेत्रामध्ये केळीचं सुद्धा पीक मी लागण केली। त्यानंतर आजच्या तारखेला 8 महिने पूर्ण होऊन गेलेत। माझ्या ऊसाची वाढ जी आहे ते 15-16 कांड्यापर्यंत झालेली आहे। पेरे चांगले आहेत। त्याच्यात आजच्या तारखेला मी वजनसुद्धा करून पाहिलं तर सव्वा ते 1.5 किलोपर्यंत त्याचं वजन आहे। शिवाय एकरामध्ये सर्वसाधारण माझ्या ऊसांची संख्या हे 50 ते 55 हजारापर्यंत आहे। असा आजच्या तारखेला जरी मी विचार केला तरी मला सहज 75 टनाच्या वर उत्पन्न जात आहे। आणि अजून जर हाच ऊस जर 3 महिन्यापर्यंत अजून जर राहिला तरी कमीत कमी 6 ते 7 कांडे वाढतील आणि प्रत्येकाचं वजन जवळपास 2-2.25 किलो तरीच भरेलच। हे उत्पन्न माझं 90 ते 100 टन सहजच जाईल। मी लावलेल्या ऊसाची जात 86-032 आहे। मी इतरत्र 86-032चे प्लॉट पाहिले, त्याच्यामध्ये मला त्या ऊसाचे एकतर पेरे लहान वाटले किंवा फुटवेसुद्धा खूप कमी वाटले। परंतु ज्या वेळेला मी आज माझ्या या शेतात या तंत्रज्ञानानं जे पीक घेतलेलं आहे त्याच्यामध्ये 15 ते 20 फुटवे प्रत्येक रोपाला आहेत, प्रत्येक रोपाला आहेत आणि त्याचं एकसारखी वाढ पेऱ्यांची झालेली आहे। ज्यामुळे हे तंत्रज्ञान वापरून आपल्याला 86-032 सारख्या जातीमध्ये सुद्धा चांगलं उत्पन्न घेता येतं हे मी पाहिलेलं आहे। त्याचबरोबर ऊसाचं प्रॉब्लेम पाहण्यासाठी आपण त्याची पानं पाहतो, तर पानं ही जाड असली पाहिजेत, रुंद असली पाहिजेत, कडक असली पाहिजेत हे मला समजलं, जेणेकरून त्याच्यावर कुठल्याही किडीचा किंवा इतर प्रॉब्लेम्स कमीत कमी येतात। मला पाटील बायोटेकच्या लोकांनी सांगितल्यामुळं मी ते अंतर 6 फूट ठेवलेलं आहे। ते 6 फूट ठेवल्यामुळं आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व ह्युमॉल कॅलनेट रिलीजरच्या योग्य डोसेसमुळे आज ह्या पिकाचं उत्पन्न हे जे आहे फुटवे आणि पेरे मोठे व्हायचं कारण तेच आहे असं मला वाटतंय। शिवाय अंतर हे जास्त ठेवल्यामुळं मला त्यात आंतरपीक हे चांगल्या प्रकारे घेता आले आणि मी ऊसामध्ये सुरुवातीलाच कोबीचं उत्पन्न अर्ध्या एकरामध्ये फक्त प्रयोग केला की ते मला 12 टनाचं उत्पन्न निघालं। त्यामुळे 1 लाखाच्या वर तर मला ते आंतरपिकातूनच फायदा झाला। नंतर झेंडू लावला आता मागच्या सीझनला, तर झेंडूमधून सुद्धा मला चांगल्यापैकी उत्पन्न मिळालं आणि माझा जवळजवळ झालेला खर्च हा पूर्णपणे अगोदर आंतरपिकातूनच निघालेला आहे। आता जे पीक मिळेल ते मला बोनस म्हणूनच मिळेल असं मला वाटतं। त्यामुळं आपण हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी किमान आपल्या शेतीतला काही भाग, आपण तुम्ही 5 एकर शेती आहे तर त्यातली तुम्ही फार तर 1 एकर, अर्धा एकर का होईना पण त्या टेक्निकनं करा। थोडासा खर्च वाढावा झाला तरी तुम्हाला त्याचं फळ किती मिळतं ते समजेल आणि मग तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता। माझी जमीनच म्हणाल तर माझी जमीन पूर्णपणे माळरानची होती, खडकाळ होती। तिला मी पूर्ण लेवलिंग केलं। लेवलिंग केल्यानंतर पूर्ण मुरुम वर आलेला होती तीच माती मी तिथं टाकली, त्यात कुठलाही शेणखताचा वापर केला नाही आणि तरीसुद्धा आणि मला शेवटी पाणीसुद्धा मिळालं नाही। सुरुवातीला लागणीच्या वेळेला पाणी मिळालं, परंतु त्यानंतर मात्र पाणी मला 1 ते 1.5 महिना पूर्ण पाण्याचा वणवा पडला। मी टँकरनं सुद्धा घालायचा प्रयत्न केला त्याला, पण त्यावेळेला माझं पिकात थोडं नुकसान झालं।
तरीसुद्धा माझं आज पीक आजच्या ह्या वेळेला अशा प्रकारे उभं आहे. माझे एकूण क्षेत्र अडीच एकर, त्यामध्ये आम्ही नेहमी सोयाबीन आणि ऊसाचं पीक घेत होतो. त्या ज्यावेळी आम्ही ऊस पीक घेत होतो त्यावेळी आम्हाला 36 टनाचा उधारा पडत होता 20 गुंठ्याला. पण आता आम्ही ह्यांचा पाटील बायोडॅक्सचा खत वापरल्यामुळं आम्हाला आत्ता 20 गुंठ्यात जवळजवळ 50 टनाचा ॲव्हरेज पडतो आहे. 40 कांड्यावर जवळजवळ 22 फूट उंच आहे आणि ह्याच्यावर बराचसाच खतामुळे बराचसाच परिणाम झालेला आहे. त्यामुळं पाटील बायोटॅकचं खत वापरणं हे योग्य आहे. आत्ता ऊस 40-42 कांड्यावर तयार आहे. एका ऊसाचं वजन 4-4.5 किलो भरल आणि हा 86-032 जातीचा ऊस आत्ता आपल्या शेतात तयार आहे. ऊसाचं वजन 4 ते 4.5 किलो इतकं भरेल असा ऊस आम्ही कधी आमच्या शेतात आम्ही बघितला बी नाही आणि काढला पण नाही. पूर्वीच्या खतापेक्षा 4000 खत बायोडॅकचं हे झालं, परंतु त्या खताच्या ह्याच्यामुळं आत्ता आम्हाला 16 टनाचा ॲव्हरेज जास्त मिळाला. त्यामुळं जवळजवळ 40,000 रुपये आम्हाला नफा झाला 20 गुंठ्यात. शेतकरी बांधवांना एक माझी विनंती आहे की ह्या खतापासून जे फायदा होतो तो सगळ्यांनी हे खत वापरून आपलं थोडं का होईना, पण मी आत्ता हे खत वापरलं आहे, माझा जवळजवळ बराचसाच फायदा झालेला आहे. तरी इतर शेतकऱ्यांनी वापरून त्याचा फायदा घ्यावा. माझ्या अगोदर माझे वडीलच शेती करत होते. मी फक्त शिक्षणातून वेळ मिळेल तसा वडिलांना मदत करत होतो शेतीस. गावामध्ये संतोष पाटील यांचं पाटील बायोटेकबद्दल लेक्चर ऐकलं. मला म्हणजे ते जरा चांगलंच वाटलं, म्हणून मी वडिलांना असं सांगितले की हे तंत्रज्ञान आपण आपल्या शेतीमध्ये वापरूया. आणि म्हणूनच आम्ही अर्ध्या एकरासाठी हे तंत्रज्ञान वापरले आहे आणि ह्या तंत्रज्ञानाचे उपयोग करून आम्ही ह्या पद्धतीचा ऊस आणलेला आहे. आणि खरंच हे तंत्रज्ञान खूप चांगले आहे. अगोदर आम्ही ह्याच क्षेत्रात ह्या अर्धा एकरामध्ये आम्ही गुंठ्याला 1 टन असे उत्पन्न घेत होतो. आता तरी म्हणजे शेती अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर आम्हाला तसे ॲव्हरेज काढून दिले आहे की गुंठ्याला 1.5 टन 1.25-2 टनाचा तरी उतारा पडेलच असे ॲव्हरेज काढून दिले आहे. आणि खरे पाहता म्हणले पाटील बायोटेकमुळे आम्हाला खरंच खूप म्हणजे चांगला अनुभव आलेला आहे. ऊसाची जाडी आणि ऊसाची लांबीसुद्धा वाढलेली आहे. माझं बियाणे 92-5 आहे. याची उंची खास करून एवढी नसते, तरी पण पाटील बायोटेकमुळे खूपच उंची वाढलेली आहे याची आणि आम्ही पाटील बायोटेक वापरून समाधानी आहोत. सदर प्लॉट हा माझा हुमणीने पीडित असा आहे, पण पाटील बायोटेकमुळे आम्हाला हुमणी तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळाली आणि हुमणीच्या ह्या लिक्विडमुळे आणि औषधामुळे आम्ही आळवणी तीन केल्यामुळे हुमणीचे प्रमाण हे आटोक्यात आलेले आहे. आणि तरी एकरी आम्हाला ऊसाचं उत्पादन हे 20 टनानं वाढलेले आहे. दरवर्षीच्या खर्चाप्रमाणे आम्हाला ह्या ऊसासाठी 8,000 रुपये खर्च वाढलेला आहे, पण आम्हाला एकरी 20 टन एवढे उत्पन्न ह्याच्यात वाढलेले आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहे. पाटील बायोटेक हे खूप चांगलं तंत्रज्ञान आहे आणि इतर शेतकऱ्यांना माझं असं आव्हान आहे की आमचा हा प्लॉट बघून त्यांनीसुद्धा तंत्रज्ञान वापरावं. कमीत कमी अर्धा एकराला तरी वापरावं. म्हणजे आम्ही पण पहिल्यांदा अर्धा एकरासाठी वापरलं होतं, पण आता आम्ही संपूर्ण प्लॉटसाठी, माझा जवळजवळ आता 2 एकराचा प्लॉट आहे, त्या 2 एकराच्या प्लॉटसाठी मी हे तंत्रज्ञान वापरत आहे. ही माझी पारंपरिक शेती मी करत होतो. 7.5 एकरामध्ये 5-6 एकर ऊस, भात अशा पद्धतीने सगळं चालू होते माझे. पण मी 20 वर्ष झाली हा परंपरागत आमच्या वडिलार्जित व्यवसाय असल्यामुळं ह्या व्यवसायाकडे आम्ही पाहत होतो. पण मला पेपरमध्ये आणि एक शाहू स्मारकला कोल्हापूरला ॲड आली की पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा, त्या संदर्भात मी पेपरला वाचल्यामुळे मी त्या मीटिंग अटेंड केली. त्या मीटिंग अटेंड केल्यानंतर मला दातार सर भेटले आणि दातार सरांच्याबरोबर माझं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मी ठरवलं की बाबा नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे आपण आता जायचं. आता पहिलं पारंपरिक सगळं बंद करायचं आहे. हा 2 एकराचा प्लॉट आहे माझा, 92-005 आहे. ह्या प्लॉटसाठी मी त्यांचं घेतलं आहे. ह्या आमच्या राशिवडी परिसरात असा प्लॉट कुणाचा नाही. सांगायचं एवढंच आहे मला की पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळं एक मनात हुरूप आली की बाबा शेती करणं किती गरजेचं आहे आणि चांगल्या पद्धतीनं करायला मिळतं आहे. पारंपरिक पद्धतीनं ज्यावेळी आम्ही शेती करत होतो त्यावेळी
आम्हाला 30-35 टनाच्या वर काही ऊस मिळत नव्हता. पण मी पाटील बायोटेकचं हे मीटिंग अटेंड केल्यावर कळलं की 60 टन 65 टनापर्यंत जायचं झालं तर आपण काय केलं पाहिजे, 80 टनापर्यंत जायला काय केलं पाहिजे, त्याप्रमाणे 100 टनापर्यंत जायला काय केलं पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना दातार सरांना भेटून त्यांचे सगळे मार्गदर्शन घेऊन आम्ही आत्ता हे पीक आणलेलं आहे चांगल्या पद्धतीनं. पण इथनं मागं जे काय होतं की बाबा शेजाऱ्यानं 10 टाकले की आम्ही 12 टाकायचे आणि त्यात पण आम्हाला काही उत्पन्न मिळायचं नाही, फक्त खर्चच व्हायचे, पण नियोजन काहीच नव्हतं. त्यामुळे खर्चाचं आणि शेतीचं सगळं काही गणित बसत नव्हतं. पण आत्ता हे आम्ही तंत्रज्ञान घेतल्यामुळं की आमचं एकूणच आता ह्यात आम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट आलेला आहे. ह्यात आता 2 एकर माझा ऊस आहे, अजून त्याला 12 महिने पण सरळ झालेले नाहीत. पण आत्ता ह्या ऊसाचं वजन आणि ऊसाची एकूण पेरांची संख्या आहे 30-32 आणि 40,000 ऊस जरी पकडले आणि 1-2 किलोचा ऊस धरला तरी 80 टन एकरी उत्पादन व्हायला काहीच हरकत नाही. आणि 2 एकराचं मला 160 टन ऊस उत्पादन होईल अशी आशा आहे आणि होणारच आहे. आणि त्यामुळं ह्या ऊसाची संख्या आणि एकूणच हे बघितलं तर पाटील बायोटेकमुळंच हे आम्हाला साध्य झालं, नाहीतर हे काही शक्य नव्हतं. पारंपरिक पद्धतीने 30-35 टनापर्यंत आम्ही जात होतो, पण पाटील बायोटेकचं घेतल्यामुळं आम्ही जरी कमीत कमी 60 टनाचं धरलं तरी पाटील बायोटेकचे 7,500 रुपये पकडले तरी आम्हाला रासायनिक खतं जी आम्ही भरमसाठ टाकत होतो ते त्यांच्या कॅटलॉगप्रमाणे खतं टाकल्यामुळे ते पण आम्हाला पैसे कमी झालेत असं मला वैयक्तिक म्हणायचं आहे. आणि पाटील बायोटेकचे 7,500 जरी धरले तरी मला एकरी जरी ह्यात 20 टनानं वाढ मिळाली तरी 25-50,000 रुपये मला मिळतील. त्यामुळं माझा हा एकूणच पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळं मला हे सगळं साध्य झालेलं आहे. आणि मला जरी ह्या वर्षी मी 60 टनापर्यंत असलो तरी पुढच्या वर्षी हेच तंत्रज्ञान मी वापरून 80 ते 100 टनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार. कारण पहिला वर्षच असल्यामुळं थोडं कमी जास्त झालं असेल माझ्याकडून. पारंपरिक पद्धतीने भरमसाठ आम्ही पहिले खतं टाकत होतो, त्यामुळं जमीनसुद्धा नापीक व्हायची, पीकसुद्धा चांगलं यायचं नाही. त्यामुळं आत्ता हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञानामध्ये रिलीजर, ह्युमॉलॉजी किंवा कॅलिनेटर ह्याचा वापर केल्यामुळं ते जास्तीत जास्त जमिनीतून पिकाला ते खताचं मात्रा उपलब्ध होत असल्यामुळं जमिनीचा पोत आणि पीक वाढीचं प्रमाण हे अत्यंत चांगलं असल्यामुळं ह्या तंत्रज्ञानाचा वापर आम्ही केलेला आहे. माझ्या सर्व शेतकरी बंधूंना माझी एक कळकळीची विनंती आहे की सर्व पिकासाठी आणि आपल्या एकूणच जमिनीचं पोत सुधारण्यासाठी आणि जमीन चांगली ठेवण्यासाठी हा पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर करून सगळ्या कुठलाही पीक, केळी असू दे, डाळिंब असू दे किंवा ऊस असू दे किंवा निशिगंध असू दे, या सर्व पिकासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेऊन आपली उत्पादन क्षमता वाढवावी व आपल्या घराचा आर्थिक उन्नतीसाठी पाटील बायोटेक हे तंत्रज्ञान अत्यंत चांगलं आणि महत्त्वाचं आहे. 4 पैसेसुद्धा आपल्याला त्यातून जास्त मिळणार आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा विचार करून पाटील बायोटेकचं मार्गदर्शन घ्यावं व आपली उन्नती करावी एवढंच मला म्हणायचं आहे. अरेना चॉकलेटचा उपयोग हा बुरशीजन्य आणि व्हायरसजन्य रोगांसाठी भेंडी, टोमॅटो आणि पपईमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे शेतकरी वापरत आहेत त्यांना झालेला आहे. त्याचबरोबर सर्व वेलवर्गीय पिकांमध्ये सुद्धा याचा उपयोग अतिशय चांगला झालेला आहे. त्याच पद्धतीने डाळिंबामध्ये तेलाचे स्पॉट चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये थांबत आहेत. आपणही हे वापरून खात्री करून घ्यावी ही विनंती.